खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीला. हा रत्नागिरीच्या 2023च्या आसपास प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा होता की एका विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल? आता आपल्याला एक छोटीशी संकल्पना माहीत पाहिजे. M1, H1, D1 आणि W1, त्याच्यानंतर M2, H2, D2 आणि W2. आता हे सगळे अंक काय आहेत? तर M म्हणजे मॅन म्हणजे काय? माणसं, कामाला लागणारे माणसं. H म्हणजे काय? तास म्हणजे काय? H म्हणजे हावर्स, इंग्रजीमध्ये हावर्स असं म्हणतात त्याला, किंवा आवर्स, जे काही तुम्ही म्हणाल तो म्हणजे तास. D म्हणजे काय? डेज म्हणजे दिवस. आणि W म्हणजे वर्क म्हणजे काय? काम. तर आपल्या सुरुवातीला मांडून घ्यायची संकल्पना ही M1, H1 ही लक्षात ठेवा. जवळजवळ 90% जे गणित आहेत काळकाम याच्यातले ते या संकल्पनेने दूर जातील. आता सुरुवातीला काय सांगितलं आहे? इथं काय सांगितलं बाबा? M म्हणजे काय? मॅन. आता मॅन म्हणजे माणसा स्वरूपात दिलेली सगळ्या गोष्टी, म्हणजे विद्यार्थी असतील, मुलं असतील, हे सगळे Mमध्ये येणार. आता इथं काय सांगितलं आहे? एका वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च म्हणून 20 विद्यार्थ्यांचा आणि डे म्हणजे 10 दिवसांचा खर्च नेहमी दिवसांमध्ये काउंट केला जातो नेहमी. 5,000. आता इथं बघा दुसरी संकल्पना सांगितली. आता दुसरी काय आहे? तर त्याच वसतिगृहात 32 विद्यार्थ्यांचा, इथं 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा डे दिले ना, याची दिलेलं नाही इथं, म्हणून 7 दिवसांचा खर्च किती होईल सांगितलं आहे. म्हणून आपलं वर्क काढायचं आहे सांगितलं आहे, वर्क काढायचं. मग आता हे कसं संकल्पना करायची बघा. हे 20 गुणिले 10 हे भागाकारात आहे, तिकडे जाऊन गुणाकारात होणार बरोबर. 32 गुणिले 7 गुणिले 5,000. आता इकडं काय आहेत? हे अंशामध्ये आहेत, इकडे जाऊन छेदात होणार, म्हणून काय येणार? 32 गुणिले 7 गुणिले 5,000 रुपये भागिले 20 गुणिले 10. आता 0 0 का बा? हा 0 कटला, हा 0 कटला, हे 2 0 कटले. राहिलं काय आता? बे एक बे, बे एक बे, बे सखून 12, 16 85 16. आता याचा गुणाकार करायचा आहे. 16 गुणिले 7 गुणिले 50 हा अंक आहे. आणि या सर्वांचा गुणाकार 5,600 इतका येतो. म्हणून त्या वसतिगृहातील 7 दिवसांचा विद्यार्थ्याचा खर्च 5,600 रुपये असेल.